तुमच्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी इकडे उजव्या बाजूला इकडे डावी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रमदादा यांच्या प्रचारार्थ उपस्थित नामदार मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब, नामदार एम.बी. पाटील साहेब, आमदार जे.टी. पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे। मी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय सुभाष पाटील संघचे सरपंच सुभाष पाटील यांनी या कार्यक्रमाचं स्वागत करावं। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯ ಪ್ರಚಾರದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಜತ್ ವಿಧಾನಸಭೆಯ ಉಮೇದುವಾರಾದಂತ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಆಘಾಡಿ ಉಮೇದುವಾರಾದಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿಕ್ರಮದಾದ ಸಾವಂತ್ ಅವರ ಪ್ರಚಾರದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸನ್ಮಾನ್ಯ ಕರ್ನಾಟಕದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಸಂಘ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಮನಸ್ಸುಗಳ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಇವತ್ತಿನ ಈ ನಮ್ಮ ಸಭೆಗೆ ಉಪಸ್ಥಿತಂತ ಕರ್ನಾಟಕದ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಎಲ್ಲ ಜತ್ ತಾಲೂಕಾ ವತಿಯಿಂದ ತುಂಬ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ। ನಾ ಎಲ್ಲರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಡೆ ಬಂದು ಕುಂಡ್ರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ, ಯಾರು ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಗದ್ದಲ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ದಯವಿಟ್ಟು ಈ ಕಡೆ ಬಂದು ಕೂಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ। सगळ्या लोकांनी जरा इकडे येऊन बसा, इकडे कोण रे जरा येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या जत विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रचाराच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे कर्नाटक राज्याचे सन्माननीय सिद्धरामय्याजी आणि त्यांच्याबरोबर आलेले आमचे स्नेही सन्माननीय एम.बी. पाटील, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे बिळगीचे आमदार जे.टी. पाटील साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे बंधू भगिनी, खरं तर येणाऱ्या 20 तारखेला आपण जत विधानसभेसाठी मतदान करणार आहोत। ते मतदान करत असताना या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता या निमित्तानं आपल्या जे काही 5 गॅरंटी या निमित्तानं ज्या पद्धतीनं कर्नाटक राज्यानं केलं त्याच पद्धतीनं या येणाऱ्या काळात या तालुक्यातल्या या गडी भागाला या निमित्तानं न्याय देण्यासाठी आणि या गडी भागाला पाणी मिळण्यासाठी या ठिकाणी आपले कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय सिद्धरामय्याजी या निमित्तानं उपस्थित आहे। मी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या चिन्हा पुढचं बटन दाबून आपण सगळ्यांनी या तालुक्याची दुसऱ्यांदा काम करण्याची संधी द्यावी, जेणेकरून या तालुक्यातील जे काही हा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो। मी परत आल्यानंतर परत बोलेन, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या सभेला जायचं आहे, त्यामुळं या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे आमचे सगळे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गट, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि या ठिकाणी उपस्थित असणारे
शेतकरी संघटनेनं बी या निमित्तानं आपल्याला पाठिंबा या जत तालुक्यात दिलेला आहे, त्यांचाही या निमित्तानं मी मनापासून धन्यवाद देतो। आणि येणारी 20 तारीख आपल्या तालुक्यातला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आपण सगळ्यांनी आणखीन एकदा विचार करून आपल्याला या निमित्तानं संधी द्यावी, अशी या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। आज सिद्धरामय्याजी पुढच्या कार्यक्रमाला झाल्यामुळे मी आटोपतं भाषण घेतो आणि या निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन एमपीएससीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब उपस्थित झाले, त्यांचं या निमित्तानं मी स्वागत करतो। आणि येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचा साहेब ಇದು ಗಡಿ ಭಾಗ ಅದೆಲ್ಲ ಇದು 69 ಹಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಗಡಿ ಭಾಗ ಅದ। ಈ ಗಡಿ ಭಾಗಕ್ಕ ನಮಗೆ ಏನು ಬೇಕಂದ್ರ ನೀರು ಬೇಕಾಗ್ಯಾದ। ಈಗ ಮಾನವತಾ ಧರ್ಮ ಪಾಲಿಸಿ ನಮ್ಮ ಎಂಬಿ ಗೌಡ್ರು ಇನ್ನ ತನಕ 4 ವರ್ಷ ಇತ್ತು ನಮಗೆ ನೀರು ಕುಡ್ಲಾಕತ್ತಾರ, ಅದು ಈಗ ರೆಕಾರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಅದು ನಿಮ್ ಕಡೆದು ನಮದು ಸಿಗಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಗಡಿ ಭಾಗದ ಜನರದು ವಿನಂತಿ ಅದ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ವಿಸ್ತಾರಿತ ಮೈಸಾಳ ಯೋಜನಾ ಮಂಜೂರಾಗ್ಯದ, ಅದು ಖರೆ ಪೂರ್ಣ ಆಗ್ಲಾಕ 4-5 ವರ್ಷ ಹೋಗುದಾದ ಅನ್ಕತನ ತುರ್ಚಿ ಬಬಲೇಶ್ವರದಿಂದ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ನೀವು ಅದು ನಮಗೆ ನೀರು ಈ ಗಡಿ ಭಾಗ ಕೊಡಬೇಕಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಧನ್ಯವಾದ। यानंतर एम.बी. पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो।